नमस्कार सगळ्यांना. आज आहे 30 जानेवारी. तर आज सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास चालू होतील. ज्या महिलांचा जानेवारीचा हप्ता बाकी आहे अजून यायचा, त्या महिलांना 2 ते 3 दिवसात पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. तसेच काल पण पैसे वाटप झालेले आहेत बऱ्याच महिलांना. आता आज, उद्या, परवामध्ये पण 3 दिवसात राहिलेल्या महिलांचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात पडून जातील. तसंच आता काही महिलांचा जानेवारीचा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार आहे. त्यांना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे पुढचा हप्ता 8वा हप्ता मिळणार नाही. त्या महिला कोणत्या आहेत? त्याची काय कारणं आहेत ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. ज्यांना हप्ता आलेला नाही आहे किंवा ज्यांना हप्ता आला असेल त्यांना पण, आणि ज्यांना पुढचा हप्ता फेब्रुवारीचा मिळणं बाकी आहे त्यांच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघत राहा. आणि हा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याची पण तुम्हाला मी तारीख सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स, महत्त्वाचे अपडेट्स आपण घेऊन येत असतो. अशा काही योजना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. हे काम जे आहे ते आपण करत असतो. सगळ्या योजना शेतकऱ्यांशी रिलेटेड असू दे किंवा तरुणांशी रिलेटेड, महिलांशी रिलेटेड असू दे, लहान मुली असू दे, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सरकार काढत असतं. त्याचं सगळं डिटेल आपण देत असतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जो यायला चालू झालेला आहे मागच्या आठवड्यापासून, सगळ्यांना माहिती आहे 23 जानेवारीपासून हा हप्ता महिलांच्या खात्यात पडण्यास चालू झाला. तर त्यात पण टप्प्याटप्प्यात पैसे पडत होते. 23 जानेवारीपासून रोज काही महिलांना पैसे मिळत होते. ते आता आजही चालू आहेत. तेव्हा म्हटलं गेलं होतं की 26 जानेवारीच्या आत महिलांना पैसे मिळणार, पण तरी पण 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांना पैसे पडले नाहीत. त्यातल्या अर्ध्या महिलांना पैसे पडले. तर अजून काही महिला बाकी आहे जानेवारीचा हप्ता यायचा, त्यांना काल पण काही महिलांना पैसे पडले. असे टप्प्याटप्प्याने पैसे पडत आहेत. जर तुम्हाला पण हप्ता आला नसेल तर तो नक्की येईल, काळजी करू नका, कारण अजून 2 ते 3 दिवस बाकी आहेत जानेवारी संपायला. त्यामुळे उद्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील. आता ज्यांना पैसे नाही मिळाले जानेवारीचे किंवा आधीचे, त्यांनी काय करायचं, त्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या करायच्या जेणेकरून त्यांना पैसे लवकरात लवकर मिळतील. तर सांगणार आहे तुम्हाला मी. व्हिडिओ बघत राहा. बघा, जानेवारीचा 7वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात यायला जमा झालेला आहे. त्यामुळे आता तसंच मागचे हप्ते काही तुमचे राहिले असतील ते पण तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत मिळून जातील. ठीक आहे. कारण काही काही महिलांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला अजून, तर त्यांना पण जानेवारी प्लस डिसेंबर असे मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यात पडलेले आहेत. तुमचं पण असं काय असेल की जर डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला तर त्यांना पण डिसेंबर प्लस जानेवारी असे पैसे जे तुम्हाला खात्यात पडून जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त एक गोष्ट महत्त्वाची चेक करत राहायचं, म्हणजे आपलं आधार सीडिंग आहे का नाही चेक करायचे. कारण जर या हप्त्यात तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला माहीत नाही पैसे येतील कारण नाही, कारण काही महिला आता या योजनेत कट होणार आहेत. फेब्रुवारीचा हप्ता त्या महिलांना मिळणार नाही. त्या महिला काय आहेत, कशामुळे काय, सगळं सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. बघत राहा व्हिडिओ. बघा, जर तुम्हाला आत्तापर्यंत अजून जानेवारीचा हप्ता आला नसेल तर 2 दिवस वाट बघायची. त्याच्या आधी तुम्ही स्वतःहून चेक करा की आपलं आधार सीडिंग आहे का. जर तुम्हाला आधी पैसे आले असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचा आधार सीडिंग आहे याचा अर्थ. पण जर 1 पण रुपया आला नसेल तुम्हाला, तर मात्र तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे की आपलं आधार सीडिंग आहे की नाही. कारण कधी-कधी तुम्ही केलेलं असेल तरी पण ते इनॅक्टिव्ह होऊन जातं खूप दिवसांनी वगैरे. त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं आहे. बँकेत जाऊन तुम्ही चेक करा. इनॅक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह म्हणजे परत एकदा आधार लिंक करून घ्यावं लागेल बँक खात्याला. तुमचं असेल तर तुम्हाला कळेल की कुठल्या बँक खात्याला आपलं लिंक आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते करणं. तसं दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड के-वाय-सी म्हणजे रेशन कार्ड अपडेट करणं पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही फॉर्म भरताना रेशन कार्डचं PDF दिलं होतं. ठीक आहे. तर ते जर तुमचं अपडेटेड नसेल तरी पण तुम्हाला पैसे पडण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जाऊन के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. कारण ते पण गोष्टी महत्त्वाच्या ठरतात सगळ्या गोष्टीमध्ये. तर बघा, ह्या 2 गोष्टी आहेत. हे सगळं व्यवस्थित असेल तुम्हाला पैसे नक्की मिळतील. त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आलेत का? म्हणजे सपोज तुम्हाला डिसेंबर, नोव्हेंबरचे हप्ते आले नसतील आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे, पण मागचे हप्ते नाही मिळाले, असं झालं का कोणाच्या बाबतीत? तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण असं होऊ शकतं की मागचे हप्ते बाकी आहेत, पण मागचे हप्ते आलेच नाहीत आणि जानेवारीचा फक्त हप्ता आला आहे. ठीक आहे. हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ₹21 कधी मिळणार? ठीक आहे. आता ₹21चं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आता ₹21 आपल्याला मार्चच्या नंतर मिळू शकतात. कारण मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, तेव्हा तुम्हाला ते पैसे मिळून जातात. ठीक आहे. तर त्या गोष्टी आहेत. तुम्हाला खूप सगळ्या महिन्याला प्रश्न पडला की ₹21 लवकरात लवकर मिळावे, पण ते सध्या अजून तरी नाही मिळणार. कारण जेव्हा बैठकीत निर्णय होईल, ठीक आहे. जेव्हा बैठकीत निर्णय होणार आहे तेव्हाच त्याचा GR येणार आहे आणि मग ₹21 तुम्हाला चालू होतील. सध्या तरी 2 ते 3 महिने अजून तुम्हाला ₹1,500नीच पैसे मिळणार आहेत. ₹21 तुम्हाला मार्च, एप्रिलमध्ये पडायला चालू होतील. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला ₹21 मिळतील. तसेच आता काही महिलांना वाटते की आत्ताच फेब्रुवारीमध्ये 2100 येतील
किंवा जानेवारीचा 1 महिना ₹21 येणार. तसं नाही आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता पण 1500नीच येणार आहे. फेब्रुवारीचा आणि मार्चचे 2 हप्ते असे 1500नीच येणार आहे. ₹21 सध्या तरी अजून मिळणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते तुम्ही आत्ता सध्या तरी ₹21ची वाट बघू नका. 1500 तुम्हाला पैसे येणार आहेत. ठीक आहे. तर मी म्हणत होते, की तुम्हाला असं झालंय का, की मागचे हप्ते बाकी आहेत, तरी पण मागचे हप्ते नाही आले आणि जानेवारीचा हप्ता फक्त आला ₹1500 असं झालं का कोणाच्या बाबतीत? ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण अशा गोष्ट असेल तर ती चिंतेची बाब आहे. कारण जर तुमचा जानेवारीचा हप्ता उरला असेल आणि मागचे हप्ते पण उरले असतील आणि फक्त जानेवारीचा हप्ता आला, तर मात्र तुम्हाला मागचे हप्ते येणं गरजेचं आहे. आता ते त्यासाठी काय करावं लागेल ते पण सांगते. आता बघा जानेवारीचा हप्ता काही महिलांना मिळणार नाही. तर महिला कोणत्या असणार आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा. काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. बघा आता सगळ्यांना जानेवारीपर्यंत हप्ते मिळाले. आता फेब्रुवारीचा हप्ता आला. फेब्रुवारीचा हप्ता आता या महिलांना मिळणार नाही, ज्या महिला निकषात बसणार नाहीत. ठीक आहे. त्या निकषात म्हणजे काय बघा, ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, ठीक आहे. ज्या महिलांच्या घरात कोणी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे, ज्या महिलांच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे, आमदार किंवा खासदार आहेत, अशा महिलांना आता इथून पुढे पैसे बंद होणार आहेत. त्यांना पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही पण अशा असाल तर तुम्ही स्वतःहून काय करा, अर्ज मागे घेऊ शकता. कारण जर परत दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण आता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पण चालू झालेली आहे. 4,500 महिलांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला पण अर्ज मागे घ्यायचा असेल, तुम्ही अपात्र असाल, तर तुम्ही पण अर्ज मागे घेऊ शकता. ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. तिथे जाऊन अर्ज तुम्ही भरू शकता आणि तुमचं नाव योजनेतून कट करून घेऊ शकता. पण आता जर सापडले तर तुमचे फेब्रुवारीचे हप्ते तर नाही, पुढचे हप्ते तर नाहीच येणार. पण तुमच्यावर दंडात्मक कारवाई पण केली जाऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. तसंच बघा तुमच्याकडे जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या जर बँक खात्यावरचं नाव जर वेगवेगळं असेल, तरी पण तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत फेब्रुवारीचा हप्ता. ठीक आहे. आता ज्या महिला पात्र आहेत व्यवस्थित ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, तर सगळ्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. पण ज्यांचं उत्पन्न पण 2.5 लाखाच्या पुढं असेल त्यांचा पण हप्ता आता इथून पुढे तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यापासून पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे हे असं आहे. त्यामुळे आता ज्यांना आतापर्यंत पैसे मिळत आहेत किंवा आहेत ज्या पात्र महिला त्यांना पैसे मिळत राहतील. पण ज्यांचा आता अपात्र बहिणी आहेत त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही स्वतःहून तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पण होऊ शकते. त्यांचे पैसे परत वापस घेतले जाऊ शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जर अपात्र असाल किंवा रिसेंटली तुम्ही म्हणजे तुम्हाला आत्ता जॉब लागला आहे किंवा तुम्ही आत्ता गाडी घेतली आहे किंवा काय अशा गोष्टी असतील, तुमचं आत्ता उत्पन्न वाढलं अशा काही गोष्टी असेल तुम्ही अर्ज मागे घेऊ शकता. कारण असे कारणं असू शकतात. ठीक आहे. तेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा असं काही नव्हतं, पण आता आहे. असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ते नक्की करा. नक्की अर्ज मागे घेऊ शकता. ठीक आहे. आता राहिला प्रश्न बघा, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडरबाबत. ठीक आहे. गॅस सिलेंडर मोफत मिळतात ते पण माहिती आहे तुम्हाला. अन्नपूर्णा योजना आहे. त्याचे पण 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. तुम्हाला पैसे आलेत का मला कमेंटमध्ये सांगा. कारण आचारसंहितेच्या आधी पैसे मिळाले होते, पण आचारसंहितेच्या नंतर कोणाला पैसे आले नाहीत. तर तुम्हाला आलेत का आचारसंहितेच्या नंतर पैसे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कळेल सिलेंडरचे पैसे पण यायला चालू झालेले आहेत. तुम्हाला ते माहितीच आहे की काय करायचं त्याला. तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला पैसे गॅस कनेक्शनचे पण मिळून जातील. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज पण नाही भरायचा, काय नाही. फक्त तुम्ही लाडकी बहिणीसाठी पात्र असाल तर ते तुम्ही आपोआप त्या योजनेसाठी पण पात्र ठरता. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की सांगा पैसे आलेत का नाही. धन्यवाद.